नमस्कार कवठी महांकाळकरांनो, आपल्या सर्वांच्या विश्वासाने माळी कन्स्ट्रक्शन घेऊन आला आहे आपल्या भागातील अत्याधुनिक फुल्ली ऑटोमॅटिक स्टोन क्रशर प्लांट महांकाली स्टोन क्रशर आता तुमच्या सेवेत। इथे मिळणार उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल, वॉश सँड, प्लास्टर सँड, क्रश सँड, VSI 20 mm, 10 mm आणि 6 mm, 20 मिमी खडी, GSB खडी। आता तुमच्या कन्स्ट्रक्शन साइट साठी सर्व मटेरियल एकाच ठिकाणी उपलब्ध। प्लांट पर्यंत येण्यासाठी प्रशस्त रस्ता आणि मटेरियल घरपोच सुविधा देखील उपलब्ध। उत्तम गुणवत्ता, योग्य दर आणि वेळेवर डिलिव्हरी। आजच संपर्क करा 72 49 71 1800 आणि 70 30 58 1800। पत्ता नांगोळे, तालुका कवठी महांकाळ। तुमच्या बांधकामाला मजबूत आधार देणारं विश्वासाचं नाव महांकाली स्टोन क्रशर। जिंकण्याची खात्री असती तर मुलाला जयंत पाटलांनी उमेदवारी दिली असती। गोपीचंद पडळकर यांची जयंत पाटलांवर टीका। सांगली सातारा विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम हे मोठ्या फरकाने निवडून येतील असा ठाम विश्वास जतचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला। सांगली जिल्हा परिषदेचे 8 सदस्य व 1 सभापती मतदानासाठी अप्पर तहसीलदार कार्यालयात आले असता त्यांना भेटण्यासाठी पडळकर सांगलीत आले होते। यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। महायुतीतील कथित असंतोषाबाबत विचारला असता पडळकर म्हणाले, घरात रुसवे फुगवे असतातच, ते जिवंतपणाचे लक्षण आहे। काही वैचारिक विषय होते ते वरिष्ठ पातळीवर मिटले आहेत। सध्या महायुतीमध्ये कोणताही वाद किंवा मतभेद नाहीत। उलट इतर पक्षातील काही लोकही भाजपच्या विकासाच्या अजेंड्यासोबत येण्याच्या विचारात आहेत। त्यामुळे महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम हे मोठ्या फरकाने विजयी होतील। आमचा उमेदवार 1,00,000% निवडून येणार आहे। यावेळी त्यांनी महाविकास आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटचे नेते जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली। महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना बळीचा बकरा बनवण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला। या जागेवर विजय मिळवण्याची खात्री असती तर जयंत पाटील यांनी त्यांच्या मुलालाच उमेदवारी दिली नसती का, असा सवाल उपस्थित करत पडळकर म्हणाले, फक्त वातावरण निर्मितीसाठी अशा प्रकारची ॲक्टिंग करावी लागते। त्यांच्या या वक्तव्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत। पत्रकारांसमोर आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलेली प्रतिक्रिया पुढे पाहूया। KK मराठी न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक कुणाल कोठावळे। विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात आलेलं आहे, आपल्याला काय वाटतं? स्थानिक स्वराज्य संस्था सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान प्रक्रिया आज पार पडते आहे आणि हे मतदान करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य आज जुना राजवाडा, जे जुनं कलेक्टर ऑफिस होतं तिथं जे मतदान केंद्र आहे तिथं सगळे पोचलेले आहेत। आणि या निवडणुकीमध्ये महायुती एक संधपणे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये लढती आहे। अत्यंत ताकदीनं महायुती धैर्यशील दादा कदम हे जे उमेदवार आहेत यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे। माननीय चंद्रकांत दादा, माननीय जयकुमार गोरे भाऊ, माननीय शिवेंद्र बाबा महाराज, माननीय मकरंद भाऊ आणि शिवसेनेचे मंत्री हे सगळे आणि इथले सगळे प्रतिनिधी दोन्ही जिल्ह्यातले ताकदीनं उमेदवाराच्या पाठीशी उभे आहेत। त्यामुळं खूप चांगल्या फरकानं आमचे उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। जिल्हा परिषदेच्या सातारा असो किंवा यामध्ये महायुतीमध्ये बरंच रुसवे फुगले, या इलेक्शनच्या निमित्तानं सगळे रुसवे घरामध्ये रुसवे फुगे असतात, हे जिवंतपणाचं लक्षण आहे। वैचारिक वाद विवाद असणं आणि तो एका क्षणाला आल्याच्या नंतर मिटणं हे चांगलं लक्षण आहे। त्यामुळं काही वैचारिक विषय होते ते वरच्या लेवलला मिटलेले आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून। त्यामुळं कुठलाही वादविवाद महायुतीमध्ये आज या क्षणाला नाही। आणि इतर पण मंडळी बरेच हे भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या अजेंड्याच्या सोबत येण्याचा विचार करते असं एकत्रित ऐकिवात आहे। महायुतीचा उमेदवार विजयी होईल असं वाटतं का? 1,00,000% आता वाटायचं काय आहे? महाविकास आघाडीने सुद्धा एका कार्यकर्त्यानं उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता, मात्र काही काळानंतर तो मागे घेतला। मुळामध्ये तुम्ही समजून घ्या, जयंत पाटील हा बळीचा बकरा बनवतो कुणालाही। जयंत पाटलाला वाटत नाही का त्याच्या पोराला आमदार करावं? जर ही निवडणूक जिंकणार असतील मग पोरालाच दिला असताना दुसऱ्याला कशाला देईल? त्या बिचाऱ्याला बळीचा बकरा बनवलाय जगतापांना।
तुम्ही स्वतः घरातच द्यायची ना उमेदवारी, त्याला लॉन्च करायचं आहे. आणि आता 29पर्यंत दुसरी कुठली निवडणूक नाही, परंतु त्याला माहीत आहे की त्यांच्या जवळची पण लोक फुटणार आहेत, त्यामुळं ते ह्या भानगडीत पडत नाही. परंतु वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांना ॲक्टिंग करावी लागते. ह्याला जाऊन भेटलं, काहीतरी पुडी सोडायची, काहीतरी कुचकं बोलायचं, वादविवाद निर्माण होईल असं नाराजासारखी भूमिका मांडायची. हे त्यांनी गेल्या 8 दिवसामध्ये केलं. पण भाजप पूर्णपणे आणि महायुती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत आहे, हे तुम्हाला आता 22 तारखेला निकालातून कळेल. महाविकास आघाडीची मतं फुटतील असं वाटतं का? तुम्हाला काय वाटतंय? कालचं प्रकरण म्हणूनच तुम्हाला पाहता विचारलं. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे काय काय होते. गटाच्या खासदाराचं कालचं खुश खबर, मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळ व्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.